नागपूरमध्ये 15 वर्षाची एक विद्यार्थिनी आहे आणि ही विद्यार्थिनी आपल्या घरी फोन करते, की मला माझ्यासोबत काही अतिप्रसंग घडलेला आहे, माझ्यावरती अत्याचार घडलेला आहे, तर तुम्ही ताबडतोब या. त्याच्यामुळे तिचे सगळे नातेवाईक एकवटलेले आहेत. ती मुलगी ज्या ठिकाणी होती त्या ठिकाणी गेलेले आहेत. तिथे गेल्यानंतर त्यांनी तिला मानसिक आधार दिला आहे. पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेलेले आहेत. त्यावेळेला ही संपूर्ण जो घटनाक्रम आहे तो पोलिसांना तिने सांगितलेला आहे. 21 जून या दिवशी दुपारी 3 वाजता एक सुमित नावाचा कॅब ड्रायव्हर आहे, याने तिला फोन करून बोलावून घेतलंय आणि त्याच्यानंतर एका निर्जन स्थळी जाऊन तिच्यावरती अत्याचार केलाय, बलात्कार केलाय, अशा स्वरूपाची माहिती या मुलीने पोलिसांना देखील दिलेली आहे. परंतु एप्रिल महिन्यामध्ये हा जो कॅब ड्रायव्हर आहे सुमित, हा आणि ही 15 वर्षीय विद्यार्थिनी यांची एका लग्न समारंभामध्ये भेट झाली आहे. भेट झाल्यानंतर दोघांनी एकमेकांचे नंबर एक्सचेंज केले. त्याचबरोबर Instagramवरती एकमेकाला मेसेज केलेले आहेत आणि या माध्यमातून त्यांच्यामध्ये चर्चा चालू झालेली होती आणि फोनवरचं तासनतास बोलणं चालू झालेलं होतं. हे सगळं तिच्या घरच्यांना मंजूर नव्हतं. घरच्यांनी देखील या मुलीला योग्य ती तंबी देऊन तिला योग्य त्या गोष्टी, योग्य त्या वळणावरती, मार्गावरती चालण्याचा सल्ला दिलेला आहे. परंतु 21 जून रोजी या कॅब ड्रायव्हरने या मुलीला निर्जन स्थळी बोलावून तिच्यावरती अत्याचार केलेला या संदर्भातली केस पोलीस स्टेशनमध्ये रजिस्टर देखील झालेली आहे. खूप महत्त्वाची गोष्ट आहे, की आपण प्रत्येकाने आपल्या ज्या मुली आहेत यांना योग्य पद्धतीने सांभाळणे, मार्गदर्शन करणे आणि त्यांना वेळोवेळी त्यांच्यावरती लक्ष ठेवणे ही आजच्या काळाची गरज आहे. तसं न केल्यास अशा स्वरूपामध्ये अनेक व्यक्ती असे असतात, की जे फक्त आणि फक्त स्वतःच्या इच्छेसाठी, शरीराच्या उपभोगासाठी अशा मुलींना आपल्याकडे खेचून घेऊन मग त्यांचा गैरवापर करत असतात.